आता जे काय घाणेरडं राजकारण चाललं आहे हे राजकारणच लोकांना संपवायचं आहे. हवा ही 9 तारखेलाच लक्षात येणार आहे. गटातटाच्या राजकारणामुळे अनेकांचे संसार सुद्धा उद्ध्वस्त झाले आहेत. मागील 15 वर्ष आम्ही त्यांना संधी दिली आहे. ती संधी देऊन सुद्धा त्यांनी 15 वर्ष आमच्या मतदारसंघात येऊ शकले नाही. ते ओरिजिनल ओबीसी आहेत. त्यांनी दाखला काय म्हणजे कुणबी वगैरे असं ओबीसी दाखला काढतात, तसं दाखला काढणार ज्या ओरिजिनल ओबीसी आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही गावागावामध्ये फिरतोय आणि ग्राउंड रिपोर्टसाठी काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत सिग्नेरली मतदारसंघातले. त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकंदर काय चित्र आहे हे आपण थेट ग्रामस्थांशी जाणून घेऊयात. तर मला सांगा की एकंदर सिग्नेरली मतदारसंघामध्ये काय चित्र आहे? आता सिग्नेरली जिल्हा परिषदमध्ये बघायचं झालं तर 3 गट एकत्र झालेले आहेत आणि मंडली गट एकटा आहे. असे असताना सुद्धा आता सिग्नेरली जिल्हा परिषदेचे आमचे जे कोमल बुवा जे उमेदवार आहेत ते ओरिजिनल ओबीसी आहेत. त्यांनी दाखला काय म्हणजे कुणबी वगैरे असं ओबीसी दाखला काढतात, तसं दाखला काढणार ज्या ओरिजिनल ओबीसी आहेत. आणि या मतदारसंघात दुसऱ्या बाजूला बघायचं झालं तर ते सरकार घराणं असून तरी देखील त्यांनी ओबीसी दाखला काढला आहे. मग ते आता ज्या ओबीसी जे खरोखरच ओरिजिनल ओबीसी आहेत त्यांना एक विचार करण्याची वेळ आली आहे, बाबा कोण ओबीसी आहे खरा आणि कोण ओबीसी खोटा. त्यामुळे नक्कीच इथं परिवर्तन होईल असं आम्हाला वाटतंय. आता तुम्ही सांगितलं की ओबीसी हे डुप्लिकेट उमेदवार पण आहेत, त्यांनी दाखले काढलेले आहेत. मग याचा फटका काही या इलेक्शनमध्ये बसू शकतो? नक्कीच मॅडम, इथं परिवर्तन होणार आहे आणि त्या दृष्टीनं आता युवकसुद्धा म्हणजे चांगलं म्हणजे परिवर्तन जे घडवायचं आहे ते युवकांना घडवायचं आहे. आणि युवक आता ताकदीनिशी उतरले आहेत की बाबा एकदा स्वाभिमानी एका बाजूला झुंड दडपशाहीचे लोक आहेत आणि एका बाजूला स्वाभिमानी लोक आहेत. आणि स्वाभिमानी लोकांनी नक्की ठरवलेलं आहे की यावेळी नक्कीच बदल करायचा. कारण की मागील 15 वर्ष आम्ही त्यांना संधी दिली आहे. ती संधी देऊन सुद्धा त्यांनी 15 वर्ष आमच्या मतदारसंघात येऊ शकले नाहीत. आता जर म्हणजे आता नवीन माणसाला संधी देऊया असं एक लोकांचं एकत्र आता चित्र म्हणजे या मतदारसंघात दिसतंय. एका साईडला झुंडशाही, एका साईडला लोकशाही. मग हे चित्र कसं बदलणार आहे? कसा फायदा किंवा काय तोटे होऊ शकतात? एक साईडला सगळी नेते मंडळी झाल्यात आणि एक साईडला सर्वसामान्य जनता एक साईडला आहे. आणि सर्वसामान्य जनतेची भावना आहे की या मतदारसंघात एक साईडला लोकशाहीच्या माध्यमातून जर तुम्ही बघितला तर सर्वसामान्य लोक ही मोठा उठाव या ह्या मतदारसंघात 100% क्रांती होणार आहे. आणि ह्या मतदारसंघात जे सर्वसामान्य उमेदवार कोमल बुवा असतील, तर कॉम्रेड्स हे असतील, त्यांनासुद्धा या मतदारसंघात चांगले मतदान मिळणार आहे ही भावना आहे. असं कशावरून वाटतं तुम्हाला? कारण बाकीचे पण पक्ष तेवढंच चांगलं काम करतात किंवा ते पण तगडे आहेत. असं नाही की काय, जर आम्ही ह्या ग्राउंड लेवलला फिरतोय, जो अभ्यास आहे, जर सर्वसामान्य लोक जे आहेत 100% त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे. कारण ही जी तीन गट एकच झाल्यात, ती स्वतः ते एकच झाल्यात, अशा पद्धतीची लोकांची भावना आहे. त्यामुळे 100% इथं बदल होणार आणि एक क्रांतिकारी निर्णय ह्या मतदारसंघात होईल. गावातल्याच उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी मिळून पसंती दिलेली आहे. आता मग गावातलाच एक साधा सर्वसाधारण उमेदवार म्हणलं की तेवढं पाठबळ वगैरे कधी कधी कमी पडतं. बाकीचे पण नाही का, त्यांच्याकडे भरपूर पॉवर आहे. मग ह्याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो? नाही, निश्चितच पलीकडल्या बाजून पैशाचा वापर होणार, बळाचा वापर होणार, झुंडशाहीचा वापर होणार. पण आता आमचे उमेदवार बघितले तर सुनीता शिवाजी मगदूम या एक कॉम्रेड विचाराच्या उमेदवार आहेत. तसेच आमचे कोमल प्रवीण बुवा या जिल्हा परिषद उमेदवार आहेत. यासुद्धा अतिशय सुशिक्षित अशा या उमेदवार आहेत आणि यांच्याकडे एक विकासाचं ध्येय आहे. आणि त्यामुळं लोक निश्चितच त्या झुंडशाहीला किंवा पैशाला बळी न पडता या आमच्या सर्वसामान्य चळवळीतल्या या लोकांच्या पाठीशी राहून त्यांना निश्चितच निवडून देतील अशी सर्वांना खात्री आहे. तुम्ही म्हणलात की विकासाचं ध्येय आताच्या उमेदवारांकडे आहे. मग बाकीच्यांनी विकास याआधी केला नाही का? त्यांच्याही पक्षाचं काम बोलत नव्हतं? त्यांचाही पक्ष जरी काम बोलत असलं तर इथं सध्या या म्हणजे कागल तालुक्यामध्ये परिस्थिती अशी आहे, हे गटातटाचं राजकारण इथं गटतट हे अतिशय इथं भिनलेलं आहेत लोकांच्या मनात. आणि या गटातटाच्या राजकारणामुळे अनेकांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त झाले आहेत. एकमेकांना म्हणजे भाऊबंदकी किंवा एकमेकांना रस्ते अडवणं असं प्रकार इथं बऱ्याच प्रकारे झाले आहेत. त्यामुळे लोक फक्त आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून होते. पण आता सध्या जे काय झाले चित्र या कागल तालुक्यात, त्यामुळे लोकांच्या मनावर अतिशय विपरीत असा परिणाम झाला आहे. लोक म्हणजे कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवू हे लोकांना कळण्यात आली, इतकी भयानक परिस्थिती झाली आहे. त्यामुळे लोक आता या नेत्यांना हे जे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत यांना एका बाजूला करून
खरोखर एका चांगल्या मार्गानं जो मंडली गट असू दे किंवा ते आमचे शिवाजी कॉम्रेड असू देत यांचा जो चळवळीचा विचार आहे आणि तरुणाला निश्चितच एक चांगला मार्ग दाखवणारा जो विचार आहे तोच पुढे नेण्यासाठी लोक यांच्या पाठीशी भरघोस मतदान करून या आघाडीच्या पाठीशी राहतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. बदलतं निवडणुकीचं चित्र किंवा कोणाची गावामध्ये जास्त चर्चा आहे किंवा एका साईडला ही झुंडशाही दबावामुळे एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतंय निवडणुकीसाठी? झुंडशाही काय नाही आहे. सर्वसामान्य जनतेनं आता मनात घेतलेलं आहे की कोमल बोवा यांनाच निवडून द्यायचे आहे व काँग्रेस शिवाजी मगदूम हे आहेत यांनी जे लोकांच्या मध्ये काम केलेलं आहे त्याचाच इथं प्रभाव आहे आणि हे दोन्ही उमेदवार ताकदीनिशी निवडून येणार हीच आमच्या युवकांची व इथल्या सर्वसामान्य जनतेची ताकद आहे. त्यांनी असं काय केलंय विकास की तुम्हाला असं वाटतंय की ते खूप मताधिक्य घेतील? त्यांनी आता ते काँग्रेसच्या ह्यानं आपलं पेटी वाटप असू दे लाल बावट्याचं जे काम केलं आहे ते घरोघरी जाऊन शिवाजी कॉम्रेड यांनी केलेलं आहे व कोमल बोवा या सुशिक्षित आणि MSc BEd हे आहेत. त्यामुळं एका बाजूला सुयशा घाडगे आणि एका बाजूला कोमल बोवा या सर्वसामान्य घरातून येतात. सुयशा घाडगे राजघराण्यातनं म्हणजे सरकार घराणं असून सुद्धा ओरिजिनल कोमल बोवा यांनाच लोकांनी मदत करण्याचं ठरवलेलं आहे. तर काका मला सांगा की गावामध्ये कुणाची हवा आहे, एकंदर राजकीय वातावरण काय आहे? जो तुम्ही सर्वसामान्य उमेदवार निवडला आहे त्याला कसं तुम्ही हे करताय बघताय? हवेचा विषय काय इथं दुखीत घेऊन चालत नाही लोकांची. हवा ही 9 तारखेलाच लक्षात येणार आहे. आणि सध्याचा जर विचार केला आमचा पंचायत समिती उमेदवार सुनीता शिवाजी मगदूम तर त्यांचे मिस्टर कोण शिवाजी महादेव मगदूम ते प्रत्येक चळवळीचं काम करतात. ते जिथं कमी तिथं आम्ही तसा विषय आहे. शिवाजी महादेव मगदूम हे कॉम्रेड आहेत आणि त्यांनी जवळजवळ गेली 30 वर्ष झाली हे चळवळीची कामं करतात. त्यामुळं लोकांनी आता लोकांच्या चर्चेत असं आहे की बाबा हा माणूस आपल्यासाठी भविष्यातल्या 5 वर्षासाठी उपयोगी पडू शकते, सर्वसामान्य माणसांसाठी काम करू शकतो. त्यामुळं लोकांनी आता डोकीत घेतलेला विषय आहे. आता राजेघराणं एका साईडला आणि एक सर्वसामान्य कुटुंब एका साईडला, तर मग ही चुरस पाहायला जी मिळते त्याचं काय असेल चित्र? ते चुरस म्हणजे मागचा अनुभव आहेत लोकांचं. लोक त्या मागच्या अनुभवावरूनच विचार करतात. त्यामुळे आता ते 9 तारखेला लक्षात येईल. राजेघराण्याने काही विकास नाही केला का? नाही त्यावरती मी काय आता सध्या बोलू शकत काय नाही. असतील तर त्या तुमच्यापर्यंत तो विषय आता काय आपण घेऊ शकत नाही. ते 9 तारखेला लक्षात येईल. बरोबर त्यावरती आता बोलू प्रजा इथं झालेलं आहे. राजा एका बाजूला आणि प्रजा एका बाजूला झाली आणि स्वाभिमानी जनताच हे इलेक्शन हातामध्ये घेऊन या कागल तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा व कॉम्रेड इळा हातुरे शेतकरी संघटनेचा ऊस हेच निवडून येणार आहे. मग आयत्या वेळेला हे चित्र बदलेल असं वाटतंय तुम्हाला? कारण 3 गट एकत्र आल्यामुळे असं काही 100% आम्हाला खात्री आहे. कारण लोकांना परिवर्तन पाहिजे आहे आणि या आता जे काय घाणेरडं राजकारण चाललं आहे हे राजकारणच लोकांना संपवायचं आहे. एक सुप्त अशी लाट आहे ही 7 तारखेलाच कळेल आणि आपल्या निकालातून 9 तारखेच्या निकालातून ती स्पष्ट होईल. तर एकंदर आपण बघितलेलं आहे की सिद्धनेरली मतदारसंघ जो आहे तर तिथं लोकांनी ही आताची इलेक्शन जी आहे तर ती स्वतः हातामध्ये घेतलेली आहे. त्यामुळं मतदारांचा कौल जो आहे तर तो धनुष्यबाणाकडे जातो.